पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटण्यात आले तरी देखील नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने पाणी टंचाईची समस्या जी आहे ती जाणवायला सुरुवात झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अल्पसा असा पाऊस झालेला आहे, त्यामुळे अनेक नदी नाले धरण तलाव हे कोरडे ठाक पडलेले आहे। नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विचक धरणामध्ये 25% पाणी साठा आहे, त्यामुळे 5 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे। तशीच परिस्थिती आता ग्रामीण भागात देखील उपस्थित झालेली आहे। जिल्ह्यातील सर्व धरण हे जे कोरडे ठाक पडलेले, मोजकेच काही धरणांमध्येच पाणी साठा उपलब्ध आहे, तर बाकी जे काही धरण ते कोरडे। त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात जर मुसळधार असा पाऊस झाला नाही तर भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीन बिकट होईल, अशीच परिस्थिती एकंदरीतच दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असे अंदाज जो होता तो व्यक्त करण्यात आला होता, परंतु हा अंदाज जो आहे तो फेल ठरला असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे अजूनही मुसळधार असा पावसाची गरज जी आहे ती नंदुरबार वासियांना लागली आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असेल किंवा इतर समस्या असतील त्या कधी सुटतील असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।